कसं संपेल यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तर अमर स्पोर्ट्स कासने वर्सेस PTC स्टार या दोन संघांमध्ये सामना या ठिकाणी सुरू होतोय. नाणेफेकीचा कौल PTC स्टार संघाच्या बाजूने लागलेला आहे. विजय पावले यांनी पुन्हा एकदा धावसंख्येचा पाठलाग करणं पसंत केलेलं आहे, कारण पहिला सामना धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्यांनी जिंकलेला आहे, पण पुन्हा एकदा तोच निर्णय त्यांनी कायम ठेवला आहे. आणि आता मैदानावरती अमर स्पोर्ट्स कासने संघाची सलामीची जोडी यावेळेस आपण पाहू शकाल शेखर दळवी आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला वैभव पाटील मॅन फ्रॉम कोलिवली आणि शेखर दळवी मॅन फ्रॉम खानिवली. शेखर दळवी भिवंडी विभागातील अत्यंत नामवंत असा खेळाडू, भरपूर वर्ष व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे आणि सातत्याने जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. तर प्लेइंग 11 या ठिकाणी पाहू शकाल संघनायक PTC स्टारचे विजय पावले यांनी विनिंग टीमच या ठिकाणी ठेवलेली. आपण जर पाहिलं तर हेमंत हरड, आराफ शेख, महेंद्र मागे, किरण पाटील, बाळा तरे, बाबा शेख, प्रतीक विशे, मोनिश पाटील, गणेश डिंगोरे आणि त्यानंतर मुस्तफा शेख, उबेद खान आणि सचिन भोईर. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल अमर स्पोर्ट्स कासने या संघाची यादी. प्रीतम बारी आहेत, सुहास पवार, दीपेश माळी, प्रेम भोईर, हर्षद चौधरी, सागर पाटील, वैभव पाटील, अनिकेत दळवी आणि त्यानंतर रुजय काठे, चेतन पाटील आणि वैभव हलके अशी ही टीम आपण पाहता अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बघूया तर वैभवच्या जागेवरती आय थिंक कल्पेश शेळके या ठिकाणी संघामध्ये येत आहेत. तर वैभव हे 12th मॅनच्या भूमिकेत आहेत. तर स्ट्राईकला यावेळेस फलंदाज शेखर दळवी आणि वैभव पाटील हे नॉन स्ट्राईकला पहिले षटक घेऊन येत आहेत विजय पावले. रफ्तार का सौदागर विजय पावले. पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती विजय. पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. पहिली धाव वेगाने घेतली होती आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्नही सफल होतोय आणि या दोन धावेने शेखर दळवी स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करत आहे. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेले, दोघांचाही आत्मविश्वास दुणावलेला आहे. त्यामुळे जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एक रंगत प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. पहिल्या सामन्यात अमर स्पोर्ट्स कासने संघाने 71 धावांचा पाठलाग केला होता यशस्वीरित्या, मात्र आता त्यांना प्रथम फलंदाजी करावी लागते. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला होता. यष्टी रक्षकाकडनं थोडीशी चूक झाली होती. शेखरला हवी होती एक धाव, पण वैभवने इथे नकार दिला, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करला नाही. त्यामुळेच आपण पाहिलं तर हा चेंडू या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळतो. आमच्यासोबत गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलास, एक नावाजलेले असे गुणसंख्या लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सातत्याने जबरदस्त असं योगदान त्यांचं आम्ही भिवंडी विभागामध्ये पाहत असो. आणि गतवर्षी देखील TDPLच्या माध्यमातून अत्यंत चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. विजय पावले उर्ध विकेट. हा चेंडू यावेळेस ऑन साईडला वळवत आहेत, व्यवस्थित टायमिंग झालं नाही. चेंडू मिड विकेटला येतोय. मिडॉनवर क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले होते. धावचीचं अपील झालेलं आहे आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांना रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे आणि बघूया GTC वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नक्कीच या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स आहेत. बघूया काय निर्णय येतोय. फार क्लोज डिसिजन होता, अपील झालं होतं आणि खूप चांगलं थ्रो कलेक्शन आपण पाहिलं आणि त्यानंतर थेट यष्टांवरती हा चेंडू धडकला होता. आणि आता मात्र बघूया टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा वापर नक्कीच केला जातो आणि आपण नेहमी पाहत असतो. आता तिसऱ्या पंचांची भूमिका ही क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची मानली गेलेली आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला नक्कीच आपण पाहिलं 2 आहे आणि यानंतर काय डिसिजन येतोय त्यावर पुढील धावसंख्या आपल्याला नक्की सांगता येईल. शेखर दळवी, वैभव पाटील हे 2 सलामीवीर आलेले आहेत आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर हर्षदने जबरदस्त कामगिरी केली होती आणि हे सर्व खेळाडू आपण पाहिलं तर अत्यंत चांगली कामगिरी करत असताना पहिला सामना जिंकून आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत आहेत.
डिसिजन फार क्लोज असेल आणि त्यामुळे कदाचित थोडासा वेळ आपण घेतोय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे की फलंदाज बाद आहेत. तर वैभव पाटील या ठिकाणी धावचीत होत आहेत. पहिल्या सामन्यात देखील वैभव 3 ते 4 चेंडू त्यांना फेस करायला मिळाले आणि आता मात्र इथे धावचीच्या रूपाने बाद होतात. कुठेतरी दोघांमध्ये ताळमेळ नक्कीच आपल्याला बिघडताना दिसला आणि इथे आपण पाहिलं तर फलंदाज वैभव बाद झाल्यानंतर मैदानावरती हर्षद. हर्षद तिसऱ्या क्रमांकावरती येतात. मागच्या सामन्याचे ते हिरो होते, नायक होते, शिल्पकार होते, ज्यांनी 40 धावांची एक जबरदस्त खेळी साकारली आणि याच मैदानावरती सर्वांची मनं जिंकली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही स्वीकारला होता आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पुन्हा एकदा फार मोठी जबाबदारी इथे आलेली आहे. कारण पहिला गडी लवकर बाद झाला आहे आणि हर्षदकडनं पुन्हा एकदा संघ नायकाला, संघ मालकाला, त्यांच्या समर्थकाला एक चांगल्या खेळीची अपेक्षा. शेखर दळवी पहिल्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले होते, पण शेखर दळवीकडे भरपूर अनुभव आहे, भरपूर वर्ष ते खेळत आहेत आणि भरपूर वर्ष कानिवली संघाचं नेतृत्व ते करत आहेत आणि आता मात्र तोच अनुभव बघूया अमर स्पोर्ट्स कासनी संघासाठी नक्कीच मिळतोय का. विजय पावले ओव्हर द विकेट. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे, फुलटॉ चेंडू होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून फार वेगाने आले होते स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि अशा प्रकारे जोपर्यंत चेंडू कव्हर करतील, थ्रो करतील, तोपर्यंत 2 धावा त्या दरम्यान पूर्ण करतायत. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. कॉमेडी बॉक्समध्ये या ठिकाणी येत आहेत योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. हो, यावेळेस स्वीप, पॅडल स्वीप केलाय फायनलिकच्या वरून. हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात असताना चेंडूला आत ढकलण्यामध्ये अपयश येते. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि चौकार. प्रतीक प्रयत्न करतील एक चांगली खेळी साकारण्याचा. पण समोर आपण जर पाहिलं तर विजय पावले अत्यंत नामवंत असा खेळाडू आणि विजय पावलेच्या समोर शेखर दळवी तितकाच दिग्गज. ओ, हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, ऑफ स्टंपवरती चेंडू ठेवला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे नक्कीच असफल ठरतो आणि अशा प्रकारे हा डॉट चेंडू होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 9 धावा, 1 गडी गमावलाय. सांघिक यश या ठिकाणी नक्कीच PTC स्टार या संघाला लाभलेलं आहे आणि मैदानावरती हर्षद चौधरी तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहे. प्रेक्षकांची गर्दी काल भरपूर संख्येने पाहायला मिळाली, आजही प्रेक्षक भरपूर संख्येने पाहायला मिळत आहेत आणि जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल, तब्बल 8 दिवस चालणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा, क्रिकेटचा हा महासंग्राम, क्रिकेटचा हा महोत्सव, क्रिकेटची जत्रा आपण पाहता डायगरच्या या मैदानावरती परमपूज्य DK दास महाराज यांच्या नावाने हे क्रीडांगण ओळखलं जातं. आणि डायगर म्हटलं की एकतेचा संदेश देणारं हे गाव, डायगर म्हटलं की नाईट क्रिकेट स्पर्धा, आणि डायगर म्हटलं की आम्ही नेहमीच पाहत असतो टायगर प्रीमियर लीग. तब्बल 250 ते 300 खेळाडू एकत्र या मैदानावरती येत असतात आणि आपले एकजूट दाखवत असताना डायगर गावाने फक्त क्रिकेटच्या माध्यमातून नाही तर अनेक सामाजिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अनेक उत्सव असतील, सातत्याने एकत्र येऊन साजरे केलेले आहेत. डायगर गावाची ओळख सातत्याने आपण एकीसाठी नेहमीच ओळखत असतो आणि आज याच मैदानावरती ही स्पर्धा आपण पाहत आहेत आणि आगामी काळात याच मैदानावरती आपल्याला एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी येत आहेत किरण पाटील. किरण पाटीलला या ठिकाणी बोलवण्यात आले. दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्ट्राईकला प्रथमच या ठिकाणी हर्षद चौधरी, मॅन फ्रॉम दापोडे. अनेक विक्रम हर्षदच्या नावावरती आहेत, मात्र तितकीच जबरदस्त कारकीर्द किरण पाटीलचीही राहिलेली आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू टप्पापर्यंत आत आला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. सिंगलने स्ट्राईक
रोटेट करतायत आणि अशा प्रकारे ही एक धाव येते. स्ट्राईकला लेग बायच्या रूपाने धाव आलेले अवांतच्या रूपाने धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. ती जाऊन पोचते ती 10च्या घरामध्ये. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. मागच्या सामन्यात चेस करताना आक्रमक बॅटिंग आपण पाहिली, पण या सामन्यामध्ये नक्कीच पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न असेल. आणि विजय पावलेने सांगितलं की पहिल्या सामन्यामध्ये ज्या काही चुका आमच्याकडनं झालेल्या आहेत त्या चुकांची दुरुस्ती करून आम्ही या सामन्यामध्ये नक्कीच अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करू. हा चेंडू आत आला होता. यावेळेस रक्षात्मक पद्धतीने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. सुरेख चेंडू गुडल्या स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा आत आला आणि शेखर दळवी खरं तर एक मोठ्या स्ट्रोकसाठी पवित्रा घेत होते, पण चेंडू आत आल्यानंतर शेखरला बॅकफुटवर जाण्यास भाग पडला या चेंडूने. सुरेख गोलंदाजी सलग 2 चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळलेले आहेत किरण पाटीलने. धावसंख्या 11. किरण पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या दिशेने चेंडू गेला. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. सुरेख गोलंदाजी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय तशाच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते किरणकडनं. आणि किरण नक्कीच चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. प्रत्येक खेळाडूवरती एक दबाव आहे, प्रत्येक खेळाडूवरती एक जबाबदारी आहे. ज्या प्रकारे या संघाची बांधणी झाली ऑक्शनच्या माध्यमातून हे खेळाडू सर्व निवडले गेले आणि फार मोठी जबाबदारी संघ मालकाने या खेळाडूंवर दाखवलेली आहे. आणि त्यामुळे इथून जबाबदारीने खेळणं फार गरजेचं आहे. संघ हितासाठी खेळणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक फार दूर आहे. फाईन लेगवरनं एक क्षेत्ररक्षक जात आहेत, पण डीपमधून बॅकवर्ड्स केलेवरनं एक क्षेत्ररक्षक आलेले आहेत आणि त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत आपण पाहतायत धावा पूर्ण केली आहेत. एकूण 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. वैभव बाजल्यानंतर हर्षद आणि शेखरची जबाबदारी वाढलेली आहे. GTC व ऑफिशियल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतायत TDPL 2021 पहिलं पर्व आपण अनुभवलं होतं भिवंडी तालुक्यामध्ये दापोडेच्या मैदानावरती. आणि आता मात्र या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतायत ही स्पर्धा आपल्याला डायगरच्या मैदानावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा किरण. हो, यावेळेस पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न फसतोय. पॅडची कडा लागते. स्टँडच्या मागे झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र दुसरं यश प्राप्त होत आहे PTC स्टार या संघाला. आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी शेखर दळवी बॅक टू द डगआउट. या षटकात हा प्रयत्न झाला होता, 2 वेळा यशही लाभलं होतं, पण या षटकामध्ये आपण पाहतो टायमिंग जुळलं नाही. शफल झाले ते ऑन साईडला फायनलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅटची कडा लागली आणि एस्ट्यांच्या मागे आज झेल देऊन शेखर दळवी परतलेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रीतम बारी येत आहेत. यावेळेस मात्र 4थ्या क्रमांकावरती अत्यंत चांगलं संगीत सादर केलं आपण पाहता चंद्रकांत फुटाणे. सातत्याने आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकच्या माध्यमातून चंदूदादांचं संगीत ऐकत आलेलं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ते कव्हर करत असतात. आपण पाहता खाडी चषकमध्ये देखील त्यांचं फार मोठं योगदान राहिलं आहे. एक चतुर असे DJ ऑपरेटर म्हणून त्यांची ख्याती आहे आणि मैदानावरची परिस्थिती काय आहे आणि त्या परिस्थितीला अनुसरून ते गाणे सादर करत असतात. काल देखील आपण पहिलं अत्यंत चांगलं योगदान त्यांचंही राहिलं. प्रीतम बारी यावेळेस येत आहेत स्ट्राईकला. गोलंदाज किरण पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस पुन्हा एकदा टप्पावरून चेंडूने थोडासा बाउन्स घेतला तर डायरेक्ट हिट अपील लाऊड अपील होतं. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, पंचांवर कुठलाही परिणाम नाही या अपीलचा आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचांनी हे अपील फेटाळलेले आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना आता मात्र या ठिकाणी निरंजन सावंत सर त्या ठिकाणी आहेत. बघूया रिप्लेमध्ये पाहिलं जाईल कशा प्रकारे बॅट कुठे ग्राउंडिंग झाले. डायरेक्ट हिट जेव्हा झालं तेव्हा बॅट कुठे होती, ती पॉपिंग क्रीजमध्ये आली होती की ती बाहेर होती. आणि आपण
पहिल्या षटकात देखील अशाच प्रकारचं चित्र पाहिलं होतं आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण पाहिलं तर नेहमीच त्याचा फायदा होत असतो, जेणेकरून कुणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होऊ नये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा आपण पुरेपूर फायदा करायला हवा. आणि इथे मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सुपूर्द केले. नाबाद आहे, फलंदाज नॉट आउट आहेत आणि चेंडू जेव्हा एस्टॅनवर लागला तेव्हा त्यांनी त्याच्या आधीच त्यांची बॅट ठिकाणी क्रीजमध्ये आली होती आणि अशा प्रकारे जो धोका निर्माण झाला होता तो टळलेला आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात एकूण या ठिकाणी 15 धावा. योगेश काय सांगशील? खरं तर पहिल्या सामन्यामध्ये अमर स्पोर्ट्स कासनी संघाने जबरदस्त योगदान दिलं नाही. दुसऱ्या बाजूला PTC स्टार संघाने देखील संघर्षमय विजय प्राप्त केला होता. आता या दोघांमध्ये एक लढत आहे, दोघांचा कॉन्फिडन्स वाढले, दोघांनी एक एक विजय प्राप्त केलेला आहे. पण पहिल्या सामन्यामध्ये विजय पावलेने सांगितले काही चुका झाल्या आहेत, त्या चुकांची दुरुस्ती आम्ही करू. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी झाली होती, पण फलंदाजांनी कुठेतरी सुरुवात करत असताना थोडीशी निराशा केली. तर निश्चित विनोद, ज्या प्रकारे आपण पहिल्या मॅचमध्ये बघा थोड्याफार चुका झाल्या आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न देखील या मॅचमध्ये त्यांनी केला आहे. कारण 2 षटक पाहिलं तर आतापर्यंत त्याने 15 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. गोलंदाजी भरपूर चांगली झाली आणि निश्चित कौतुक करेल त्यांच्या गोलंदाजीचं, त्याचबरोबर त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं. विजय पावले वैयक्तिक दुसरं सांगितलं तिसरं षटक. हा चेंडू ब्लॉक हॉलमध्ये होता, त्या ठिकाणी हा चेंडू पकडण्यासाठी झेप घेतली होती उजव्या बाजूला यष्टीरक्षकाने. सुरेख चेंडू होता, ब्लॉक हॉलमध्ये होता. अत्यंत चांगली गोलंदाजी, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि त्याचबरोबर वेगाबरोबर दिशा आहे, अचूकता आहे, भेदकता आहे. आणि त्यामुळेच टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण जर पाहिलं विजय पावले, नेहमीच विजय पावले यांची पावलं यशाच्या उंच शिखरावरती नेहमीच चढताना आपण पाहिलेली आहेत. हा होता हाफ ट्रॅकर, ऑन साईडला वळवलाय, झेलची शक्यता आहे आणि झेल त्या ठिकाणी टिपलेले क्षेत्ररक्षक सचिन भोईर, मॅन फ्रॉम शेलार, फलंदाज बाद होतोय आणि अशा प्रकारे लागतोय हा धक्का क्रमांक आपण पाहतायत 3रा. सुहास पवार. सुहास पवार हे देखील नाव टेनिस क्रिकेट विश्वातलं फार मोठं नाव आहे. अत्यंत टॅलेंटेड ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे आणि इथे मात्र फलंदाज सुहास पवार प्रीतम बारी यांची जागा भरून काढण्यासाठी त्या 3 गडी गमावलेले आहेत. पहिल्या सामन्यात जी फलंदाजी आपण पाहिली होती अमर स्पोर्ट्स कासनी संघाची, कुठेतरी या फलंदाजांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतात, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेले आहे. पहिल्या षटकात 1 चौकार आला होता, मात्र दुसऱ्या षटकात किरण पाटीलने, विजय पावलेंनी ज्या प्रकारे पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या, त्यानंतर किरण पाटील यांनी फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. हा चेंडू पायात होता, ऑन साईडला वळवलाय, बॉटरमॅनचा सुरेख वापर, फक्त 1च धाव. हर्षद मात्र इथे सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. हर्षदला ठाऊक आहे विजय पावलेकडे अचूकता, भेदकता. विजय पावलेला आपल्याला नक्कीच इथून थोडंसं सांभाळून खेळणं फार गरजेचं आहे, कारण वैयक्तिक दुसरं षटक ते हाताळत आहेत. पहिल्या षटकात 9 धावा दिल्या होत्या, या षटकामध्ये आपण बघा आत्तापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिली, 1 गडी बाद केले. पहिला चेंडू डॉट होता आणि अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकला डावखुरी फलंदाज सुहास पवार येत आहेत. विक्रांत किनी प्रतिष्ठान संघासाठी सुहास पवारचं योगदान फार जबरदस्त राहिलेलं आहे. मात्र बघूया या ठिकाणी अमर स्पोर्ट्स कासने या संघासाठी त्यांची कामगिरी कशा प्रकारची पाहायला मिळते. 5व्या क्रमांकावरती सुहास पवार आलेले आहेत. विजय पावले यावेळेस राऊंड द विकेट येत आहेत. हा चेंडू फुल टॉस, हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मानस होतं, पण धाडस करू शकले नाही, कारण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. बॅकअपही खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत ती म्हणजे 17 धावा. पुन्हा एकदा विजय पावले खूप मोठा रनअप, लॉंग रनअपने गोलंदाजी करतायत आणि अत्यंत चांगली रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील पाहायला मिळते आणि खूप चांगले ॲक्शन आहे. लेदर बॉलच्या माध्यमातून देखील विजय पावलेचं जबरदस्त
योगदान राहिलेलं आहे. हा चेंडू ऑनसाईडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, डीपमधून फार वेगाने आले होते. खूप चांगला थ्रो येतोय आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे एकूण 18 धावा. पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 9 धावा आल्या होत्या, त्यानंतर 6 धावा आल्या. या षटकात देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी होताना दिसते. विजय पावले पहिल्या सामन्यात सामनावीर होते. एकूण 4 गडी बाद केले होते पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत एक विकेट प्राप्त केलेलं आहे विजय पावले. यावेळेस सुहाससाठी ओव्हर द विकेट. हा चेंडू पायत होता, हलक्या हाताने खेळतायत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅकअपला कुणीही नव्हतं आणि चेंडू मागे गेलाय. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर या 2 धावा येत आहेत. सुहास मात्र रक्षात्मक पद्धतीने खेळत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे विजय पावले ते षटक संपल्यानंतर आपण उर्वरित 3 षटकामध्ये जास्तीत जास्त आक्रमण आपण करू शकतो. आणि विजय पावले यांच्या या षटकामध्ये एकूण धावा आपण जर पाहिल्या तर आलेल्या आहेत त्या 5. पहिल्या षटकात आल्या होत्या 9. एकूण 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल रेट राहिला 7.00. गडी मात्र बाद करण्यामध्ये यश लाभले, ते फक्त 1 गडी बाद केले आहे. 3 षटकं संपन्न होत आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एकूण 20 धावांची गती. जर आपण 6 या ठिकाणी 67 प्रति षटकामागे ही धावांची गती आहे. योगेश नक्कीच 3 षटकं संपन्न झालेले आहेत आणि उर्वरित 3 षटकं नक्कीच कशा प्रकारे असतील हे ऐकूया आपण पुन्हा एकदा. एक पहाडी आवाज, योगेश मडवी, मॅन फ्रॉम सिद्धी करवले. हिंदी आणि मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे आणि दोन्ही भाषेमध्ये सातत्याने दर्जेदार समालोचन करण्यासाठी जाणले जातात आणि आज मात्र ते आमच्या सोबत आहेत. हे ऐकूया आपण पुढील 3 षटकासाठी योगेश मडवी यांना. थैंक यू सो मच विनोद सर. दोस्तों फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. दोपहर का सत्र है और कई दर्शक अभी भी इस मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं. बेहतरीन मुकाबले, पहले 2 मुकाबले आपने देखे. पहले मुकाबले में बैटिंग बहुत बेहतरीन देखने को मिली, मगर दूसरा मुकाबला कुछ रफ एंड टफ रहा था. अंतिम मोमेंट में वो मुकाबला भी समाप्त हुआ और इस बार ये तीसरा मुकाबला महत्वपूर्ण. दोनों टीमों ने एक मुकाबला जीता. मतलब आज जो टीम जीतेगी इसमें वो सुपर 12 में यहाँ पर प्रवेश कर पाएगी. तो दोनों टीम को यहाँ पर मेहनत करनी होगी. पहला मुकाबला दोनों ने जीता है, तो ये महत्वपूर्ण मुकाबला इस मैदान के ऊपर चलता हुआ. तो 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. यूट्यूब के माध्यम से कई दर्शक घर बैठे बैठे भी इस मुकाबले को एंजॉय करते हुए जीटीसी के माध्यम से उनका भी हम स्वागत करेंगे. और यहाँ पर भी ढेर सारे दर्शक मैदान पर भी है, उनका भी हम स्वागत करते हैं. चौथे मैदान के ऊपर 4था ओवर प्रगति पर और टीम की टोटल इस समय हम बात करेंगे तो 3 ओवर में 20 रन बने हैं. काफी बेहतरीन नबीतुली गेंदबाजी कहा जाएगा और इस समय हुई है गेंदबाजों द्वारा. गेंदबाज तैयार और यहां पर गेंद को पड़ने के बाद थोड़ी सी बाउंस दी और गेंद ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे. बल्लेबाज सेकंड पर बल्लेबाज हैं हर्षद चौधरी, जिन्होंने पहले मुकाबले में कमाल की 40 रनों की नॉट आउट पारी खेली और आज इस मुकाबले में उम्मीद है कि एक आध बड़ा स्ट्रोक लगाकर अच्छी पारी खेले और एक अच्छी इनिंग खेलकर अपने टीम को एक बड़ा टोटल लगाए. तो गेंदबाज फिर एक बार तैयार. ओह नाइस डिलीवरी. इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग के रीजन में. खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को उठा फेंके. मौका था बल्लेबाज के पास 1 रन लेने का और सिंगल से टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 1 रन का इजाफा. फुल स्कोर बन चुका 21 रन 3 विकेट के नुकसान पर. और गेंदबाजी की हम बात करेंगे तो गेंदबाज हेमंत हरड एक बेहतरीन गेंदबाज है. अब तक विजय पावले के 2 ओवर यानी कि 2 स्पेल समाप्त हो चुके हैं. उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की. 2 ओवर में केवल 14 रन उन्होंने दिए. और सफलता की बात करेंगे तो पहले ओवर में सफलता नहीं मिली थी, मगर जब दूसरा स्पेल फेंका उन्होंने तो एक सफलता उन्होंने पाई. यानी कि 14 रन देकर 2 ओवर में एक सफलता विजय पावले ने यहां पर ली है. काफी साल से विजय पावले हम देख रहे हैं विनोद. 2008 से एक बेहतरीन परफॉर्मेंस, वही फिटनेस, वही क्रिकेट, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी, उतनी ही पेस के साथ गेंदबाजी हमेशा करते हैं. फिर एक बार तैयार हो चुके गेंदबाज हेमंत. ओह कमाल की शॉट, लाजवाब टाइमिंग बेमिसाल और गेंद को फेंक दिया वाइड डिश लॉन्ग ऑन के ऊपर से सीधे 6 रन.
तो इस समय गेंदबाज का यही हाल होगा। ये छक्का और ये छक्के की जरूरत थी इस समय, क्योंकि 3 ओवर में काफी रन कम थे। अब यहाँ पर आक्रामकता लेनी होगी और बिल्कुल यहाँ पर एक अच्छी टोटल लगानी होगी। टीम पहुंची इस समय फुल स्कोर 27 के ऊपर। सेकंड पर बल्लेबाज सुहास पवार, जिनके बल्ले से अब तक हम बात करेंगे तो 9 रन उन्होंने बनाए एक छक्के की सहायता से। और दूसरी तरफ हर्षद चौधरी है, जो भी काफी वक्त से मैदान पर खेल रहे हैं, सिंगल डबल के साथ बड़े स्ट्रोक की तलाश में हैं। अब तक बड़ी स्ट्रोक नहीं लगा पा रहे हैं बिल्कुल यहाँ पर, क्योंकि सामने गेंदबाजी बेहतरीन हो रही है। फिर एक बार गेंदबाज तैयार, हेमंत, और इस बार तो बेहतरीन गेंद थी, स्ट्रॉन्ग आउटफील्ड। और ये देखिए बेल्स गिर चुकी है, यानी कि यहां पर बिल्कुल यहां पर बेल्स गिर चुकी है, यानी कि अब लौटना होगा मैदान के बाहर बल्लेबाज सुहास पवार को। बैक टू द डगआउट। फुल स्कोर 27 रन बने हैं। विनोद, ऐसे लग रहा था कि एक छक्का आने के बाद अब यहां पर आक्रामक पारी देखने को जरूर मिलेगी, मगर इस समय सुहास पवार को भी लौटना पड़ा। अब तक गेंदे फेंकी हेमंत ने, कुल मिलाकर 4 गेंदे फेंकी है। 4 गेंद में 7 रन देकर एक सफलता पाई है। बेहतरीन गेंदबाज आज इस मुकाबले में फिर एक बार दबाव डालते हुए सामने वाली टीम के ऊपर बिल्कुल एक बेहतरीन मुकाबला चलता हुआ। अमर स्पोर्ट्स कासने विपक्ष टीम पीटीसी स्टार पड़गा के बीच है मुकाबला, और क्या कमाल का मुकाबला होगा। दोनों टीमों ने सुबह के सत्र में एक एक मुकाबला जीता, तो जीतने के लिए अब दोनों टीमें उत्सुक है। जीतने के बाद सुपर 12 में क्वालिफाई होगी ये दोनों में से एक टीम। नए बल्लेबाज मैदान के ऊपर आते हुए स्ट्राइक एंड पर दीपू माली, मानकुली टीम की ओर से हमेशा खेलते आए। बिल्कुल आज यहां पर बेहतरीन पारी की जरूरत है इस मैदान के ऊपर, क्योंकि टीम अब तक 27 रन बना चुकी है। 4था ओवर प्रगति पर है। स्ट्राइक एंड पर दीपू माली। दीपू माली इज वेरी डेंजर प्लेयर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड। बिल्कुल विनोद सर, जो उनका रिकॉर्ड है रबर बॉल का, 6 गेंद में 43 रन जब बल्लेबाजी हुई थी, बेहतरीन बल्लेबाजी की थी उन्होंने आदेश सर्कल के मैदान के ऊपर, और काफी हमेशा काफी मर्तबा वो बेहतरीन क्रिकेट खेलते हैं मानकुली टीम की ओर से, और आज यहां पर खेल रहे हैं इस मैदान के ऊपर। स्ट्राइक एंड पर दीपू माली। ओह, बेहतरीन गेंद थी, पैड पर गिरने के बाद अपील हुई। अपीलों में उत्साह ज्यादा था, आत्मविश्वास की कम थी, और यहां पर सिंगल मिला। सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई। 28 रन, लॉस ऑफ 4 विकेट, 4 विकेटों के नुकसान पर 28 रन बन चुके हैं। इस ओवर की अंतिम गेंद होगी। बिल्कुल यहाँ पर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है यहाँ पर हर्षद चौधरी, जिनकी बल्लेबाजी से काफी उम्मीद है, पिछले मुकाबले के हीरो भी है। अब यहाँ पर उनके ऊपर निगाहें सभी बल्लेबाजों की। बिल्कुल यहाँ पर अंतिम गेंद। फिर एक बार हेमंत, ये फुल टॉस, और इसे जगह बनाई, और गेंद जाती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, सीधे बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। अंतिम गेंद में आया चौका, और इस चौके के सहायता से 4 ओवर का खेल समाप्त हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल पहुंची है 32, लॉस ऑफ 4 विकेट। मुकाबला यहां पर समाप्त हुआ है, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 8.00 की औसत बरकरार रखी है। आने वाली 2 ओवर किस तरह से रहेंगी, जहां पर बल्लेबाजी हेमंत भी, यहाँ पर हर्षद है और साथ में दीपू माली है। नाही योगेश, पहिल्या 3 षटकात फक्त 20 धाव होत्या आणि या षटकात 12 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतायत 32, म्हणजे धावांची गती 8.00 जी 6.67 होती. म्हणजे इथून दीपेश आणि हर्षद दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे, दोघांकडे ताकद आहे, क्षमता आहे. दोघेही हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जातात, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. इथून या 2 फलंदाजांनी पुढील 2 षटकं जर खेळून काढली तर अमर स्पोर्ट्स कासने संघ एक आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकेल. तो बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि दोनों में काफी क्षमता है, काफी तगड़े बल्लेबाज हैं बिल्कुल. और इस समय 5वां ओवर गेंदबाजी के लिए तैयार.
और गेंद शॉट टी शॉट 10 पुल करने की कोशिश, खिलाड़ी मौजूद, अंपायर का नो बॉल का इशारा। और यहां पर कैच को तो लपेट लिया मगर नो बॉल, अंपायर का इशारा। रन बनेंगे यहां पर, बल्लेबाज मौका 1+1 यानी कि टीम का टोटल 2 रन से आगे बढ़ता हुआ 34 के ऊपर। बिल्कुल विनोद, कमाल की कैच लपकी थी, बेहतरीन फील्डिंग जरूर देखने को मिली मगर वहां पर अंपायर ने इस गेंद को नो बॉल करार दी। मगर आने वाली गेंद अब होगी प्रीहीट की, जिसके ऊपर सामने बल्लेबाज है हर्षद। और ये देखिए मौके के ऊपर मार दिया छक्का, प्रीहीट की गेंद थी और इसे भेज दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। हर्षद चौधरी के बल्ले से यह शानदार छक्का। बिल्कुल, यहां पर मैंने कहा था कि इन खिलाड़ियों को मौका मत देना, मौका मिलेगा तो हम तुम्हें बताएंगे। बिल्कुल यहां पर विनोद उन्होंने कहा, और हर्षद जैसे बल्लेबाज को आप मौका दे रहे हो तो फिर सामना तो जरूर करना पड़ेगा। टीम की टोटल पहुंची इस समय 40 के ऊपर, यह 5वां ओवर है। बिल्कुल एक मुकाबला बेहतरीन होगा। अब तालियां बज रही है, फिर एक बार गेंदबाज तैयार, सामने खेलने की कोशिश, ये देखिए, और एक रन जरूर पूरा किया। अपील हो रही है, बिल्कुल तो बिल्कुल यहां पर सिंगल मिली, सिंगल के साथ टीम आगे बढ़ती हुई टोटल 41 के ऊपर। लेग बार का इशारा था वो अंपायर का, बिल्कुल अपील की थी, काफी स्ट्रांग अपील थी और रिव्यू था। हर एक टीम के पास एक एक रिव्यू है और वो रिव्यू गंवाने के बाद अब दोबारा रिव्यू नहीं ले सकते। और इस समय टीम की टोटल की हम बात करेंगे तो पहुंचे 41 रन के ऊपर। ओवर नंबर 5वां ओवर, किरण फारिद जो गेंदबाजी कर रहे हैं इस समय। तो काफी महंगी गेंदबाजी इस ओवर में हम देख सकते हैं। बिल्कुल एक छक्का आया, नो बॉल भी था और अब तक उन्होंने केवल 2 ही गेंदे फेंके हैं। और इस बार कट किया गेंद को और फाइन लेग में कोई खिलाड़ी नहीं है और गेंद सीधे निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका। बल्ले से, और विनोद पाटिल ने भी कहा था कि दोनों बल्लेबाज में क्षमता बहुत है, ताकतवर बल्लेबाज है, किसी समय में भी गेंदबाज के ऊपर अटैक कर सकते हैं, इतनी ताकत है इन खिलाड़ियों में। एक ने मारा छक्का और दूसरे ने मारा चौका। अब टोटल पहुंची है 45 के ऊपर। अभी भी इस ओवर में 3 गेंदें हैं, कुल मिलाकर 9 गेंदों का मुकाबला बाकी है। 9 गेंद में कितने रन आएंगे, अभी भी यहां पर दर्शक सोच में है। फिर एक बार गेंदबाज तैयार और इस बार ताकतवर स्ट्रोक, गेंद जाती हुई स्क्वायर लेग की तरफ और अंपायर का इशारा, 6 रन और एक शानदार छक्का दीपू माली के बल्ले से। अमर स्पोर्ट्स कास्ट ने टीम की टोटल बनी है 51 रन। 4 विकेटों के नुकसान पर कमाल की पारी खेलते हुए मैदान के ऊपर दीपू माली और साथ देते हुए हर्षद चौधरी मैदान के ऊपर छा चुके पूरी तरह से। और मैंने पहले भी कहा था कि मौका मिलेगा तो हम तुम्हें बताएंगे। और अब इस समय वो बल्लेबाजी पारी मैदान के ऊपर खेलते हुए दोनों बल्लेबाज, ताकतवर बल्लेबाजी, काफी स्ट्रांग बल्लेबाजी मैदान के ऊपर। ऑफ साइड में कट किया और इस समय चकमा दिया खिलाड़ियों को और एक शानदार चौका दीपू माली के बल्ले से।
के अंदर इस टीम को रोकने की कोशिश करेंगे, मगर जैसे इस ओवर की बात करेंगे 5 गेंद में 23 रन आए, काफी महंगी गेंदबाजी। किरण पाटिल जो कहते हैं ना कि आशा की किरण होती है, मगर ये आशा की किरण नहीं है, बिल्कुल यहां पर 23 रन। पहले ओवर में 6 रन दिए थे, क्या बिल्कुल यहां पर पलटवार किया। ओ यहां पर कैच को लपका, दोनों ने कॉल नहीं दिया था, मगर अंतिम मोमेंट में यहां पर कैच को लपका। आराब शेख ने बेहतरीन कैच को लपका और इस समय विकेट गंवानी पड़ी। दीपू माली बैक टू द डगआउट। बरोबर अमोल कचोरे या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करेन की आपण मंचावरती या. कथोरे, अमोल कथोरे आणि त्याचबरोबर सचिन वाकचौडे दोघांनाही विनंती करेन की आपण मंचावरती. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत है. बिल्कुल यहाँ पर विनोद जिस से पारी खेली 6 गेंद में 16 रन की योगदान पारी दीपू माली ने खेले और अब टीम की टोटल 5 ओवर के बाद 55 लॉस ऑफ 5 विकेट के नुकसान पर यहाँ पर टीम है. और अब आखिरी ओवर नए बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं. प्रेम भोईर मैन फ्रॉम उम्बारली, बेहतरीन खिलाड़ी है, बिल्कुल हमेशा अपनी टीम के लिए भी एक अच्छा योगदान देते हैं. विनोद आज यहाँ पर उतरे हैं 7वें नंबर पर, यानी कि 7वें नंबर पर हमेशा अपने टीम के कप्तान MS धोनी उतरते थे और आज यहां पर 7वें नंबर पर उतरे इस मैदान के ऊपर प्रेम भोईर. सेकंड पर प्रेम भोईर है. बिल्कुल ये आखिरी ओवर गेंदबाजी आराब से बिल्कुल एक बेहतरीन खिलाड़ी है. आराब से बिल्कुल यहां पर गेंदबाजी के लिए आखिरी ओवर जिसे स्लॉग ओवर कहा जाता है. अंतिम ओवर फुल टॉस के साथ शुरुआत की, मगर प्रेम भोईर यहां पर जिस तरह से खेलना चाहते तो बैट पर नहीं है और तब तक यहां पर मिले 2 रन. तो टीम की टोटल आगे बढ़ती हुई 57 रन, लॉस ऑफ 5 विकेट. ये अंतिम ओवर है. फुल टॉस गेंद थी, मौका था. बिल्कुल विनोद, फुल टॉस गेंद हमेशा जिसके ऊपर चौका छक्का जरूर देखने को मिलता है, कम ऐसी मर्तबा होती है कि जहां पर सिंगल डबल मिलती है. सामने खेला, बैक टू द बॉलर, चांस था कॉटन बॉल का, मगर यहां पर गवाया. सिंगल मिली, सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट हुई, जरूरी थी बिल्कुल, क्योंकि हर्षद चौधरी से बल्लेबाज अभी भी मैदान के ऊपर है, उन्हें ज्यादा से ज्यादा स्ट्राइक देना बेहतर है और वो हुआ. इस गेंद के ऊपर सिंगल मिली और अब स्ट्राइक एंड पर हर्षद चौधरी. टीम की टोटल बनी है 58. टीम की टोटल 58, 5 विकेटों के नुकसान पर. आज के इस दिन का TDPL का ये तीसरा मुकाबला चल रहा है. इसके बाद और एक मुकाबला होगा. आज आपने देखा कृष्णा सातपुते सर को देखा, विजय पावले, क्या कमाल की आज क्रिकेट देखने को मिली. दोनों ने बेहतरीन क्रिकेटर है बिल्कुल कई साल से और टेनिस क्रिकेट के शहंशाह कहा जाए तो कृष्णा जी, लक्ष्मण सातपुते. और इस बार कैच ड्रॉप, एक मौका था बिल्कुल और अब वो मौका भी गवाया. हर्षद चौधरी को आउट करने का जो मौका मिला था, इजी कैच था मगर ड्रॉप हुआ. टीम की टोटल सिंगल से आगे बढ़ती हुई 59 के ऊपर. बिल्कुल कृष्णा सातपुते ने कहा कि हमारे एक ऑफिशियल चैनल भी खुल चुका है. बिल्कुल वहां पर उन्होंने मुलाकात ली थी, बिल्कुल बातचीत की थी विजय पावले के साथ, उन्होंने बातचीत की थी. बिल्कुल जब वक्त मिलेगा हम जरूर बात करेंगे. और इस बार ऑन साइड की तरफ ये स्ट्रॉन्ग शॉट और गेंद सीधे तेजी के साथ निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर और एक शानदार चौका. सचिन वाकचौडे आणि त्याचबरोबर अमोल कथोरे त्यांच्या समेत इतर मान्यवर यांचं आगमन झालेलं आहे. आणि मंजिरी गुड्डू बॉयज या संघाचे संघ मालक आहेत सचिनजी वाकचौडे. 2 गेंदें शेष टीम की टोटल है और रिवर्स खेलने की कोशिश.
बिल्कुल यहाँ पर सीधे बल्ले से यदि रन आते तो जरूरत नहीं है इस समय में। टीम टोटल पहुंचे 63 रन के ऊपर आखिरी ओवर की। अब आखिरी गेंद है, बिल्कुल यहाँ पर डगआउट बॉक्स में जो खिलाड़ी आवाज काफी दे रहे हैं, आपसे विनती है इतना आवाज नहीं दिए। जहां से हम बात करेंगे आखिरी गेंद है अब प्रेम भोईर सेकंड के ऊपर है, जिनके बल्ले से एक चौका अब तक देखने को जरूर मिला है। काफी तगड़े बल्लेबाज है। आखिरी गेंद में क्या होगा, चौका छक्का सिंगल डबल, देखना होगा अंतिम गेंद। सामने बल्लेबाज, ओ इस बार मिस टाइमिंग, गेंदबाज गेंद के नीचे और ये चिड़िया छिप गई खेत में। अंतिम गेंद में मिली विकेट और यहां से बल्लेबाजी करते हुए बने हैं 63 रन, 63 रन। ओके तो अगला मुकाबला होगा सिद्धिविनायक मंजरी गुड्डू बॉयज और शशिकांत मेगा, इनके बीच मुकाबला होगा। तो दोनों कप्तान आइए टॉस के लिए। बिल्कुल यहाँ पर जो अगला मुकाबला, दोनों टीमों ने एक एक मुकाबला गवा है, तो वो मुकाबला भी विनोद बेहतरीन महत्वपूर्ण होगा, क्योंकि जीतकर अपना यहाँ पर अस्तित्व रखना चाहती है एक टीम, और एक टीम हारने के बाद लौट जाएगी इस TDPL के बाहर। सागर काबड़ी और प्रीतिश जोशी, दोनों कप्तान से अनुरोध होगा कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें। जो अगला मुकाबला बेहतरीन होगा, मगर इस मुकाबले की हम बात करेंगे तो 63 रन बनाए पहले बल्लेबाजी करते हुए अमर स्पोर्ट्स कासने टीम ने, और अब जीतने के लिए PTC स्टार पड़ेगा टीम को 64 रनों का यहां पर लक्ष्य रखा है। मुकाबला बहुत बेहतरीन होगा, कहीं मत जाना दोस्तों, देखते रहिए TDPL। और हम कमेंट बॉक्स में परिवर्तन करते हैं, आइए जुड़ते हैं प्रसाद जी परब सर और विघ्नेश मडवी के साथ। थँक्यू सो मच आमच्या दोन्ही समालोचकांचं, ज्यांनी मात्र आता थोडाच वेळासाठी ब्रेक घेतलेला आहे, योगेश मडवी आणि त्याचबरोबर विनोद पाटील, धन्यवाद. वळी आपण दुसऱ्या सत्रामध्ये, आणि त्या अगोदर विनंती करतो मी सागर कापडी जे संघ नायक आहेत, श्री सिद्धिविनायक मंजिरी गुड्डू बॉयज मुरबाड कॅप्टन, आणि त्याचबरोबर संघ नायक एकावर तुम्ही पाहू शकाल सामन्याच्या आतमध्ये जो फाईट करेल त्याच्या समोर, तो म्हणजेच शशिकांत मेघा स्पोर्ट्स वाघवीळ कॅप्टन आहे प्रीतेश जोशी. तर स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत खूप मोठ्या संख्येने आमच्या सोबत जे पुरस्कर्ते, खास करून त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. मोठ्या संख्येने असं म्हणणार नाही, पण मोठ्या मनाने मात्र दानशूरपणा दाखवत असताना या स्पर्धेमध्ये त्यांनी मात्र पुरस्कर्त्याची भूमिका बजावली आहे. स्टँडची तुम्ही बघत आहात, प्रेक्षकांसाठी बसण्याची जी व्यवस्था केली आहे त्यामध्ये नावं आवर्जून घेतो ते म्हणजेच सुरेश मार्त्रे उर्फ बाळ्यामामा, ज्यांच्या माध्यमातून एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळते. गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा यांच्या माध्यमातून म्हणजेच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून एक स्टँड आम्हाला पाहायला मिळते. दीपकदादा प्रतिष्ठान म्हणजेच महेंद्र म्हात्रे जे नांदिवलीचे आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच या नावाने संघ बघत असतो, त्याने सुद्धा एक स्टँड आम्हाला पुरस्कृत केला आहे. त्याचबरोबर मेघा स्पोर्ट्स वाघबीळ महेश चौधरी आणि हरेश म्हात्रे यांनी सुद्धा एक स्टँड आम्हाला पुरस्कृत केला आहे. आणि त्याचबरोबर राजवीर विनोद पावशे यांनी सुद्धा मात्र एक आम्हाला स्टँड इथे पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल या सर्व पुरस्कर्त्यांचे मनपूर्वक आभार. त्याचबरोबर ट्रॉफी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅचसाठी स्पेशली रणधीर कुमार आणि कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांनी आम्हाला हा ट्रॉफी पुरस्कृत केला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअरसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज आणि PK दिवाकरण यांच्या स्मरणार्थ डॅनी पॅरियत्रा यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला लाभल्यात. शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून पहिला क्रमांक आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफीज तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळते. त्याचबरोबर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी जी सायकल तुम्ही बघत आहात ती सुद्धा आम्हाला इथे लाभलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. बॉल स्पॉन्सर जे तुम्हाला डिलेवरीज पाहायला मिळतात, त्या कॅप्टनचे बॉल इथे युटिलाइज केले त्या स्पर्धेमध्ये. ते बॉल स्पॉन्सर आहेत ते साजिद रईस, ते म्हणजेच बनेलीचे आहेत, आणि सापाडेचे अधिक पाटील, दोघांचे मनपूर्वक आभार. आजच्या दिवसाची जेवणाची, नाश्त्याची, चहा न्यायाची जी व्यवस्था केली गेली आहे ते दापोडेचे राजन पाटील यांच्याकडून, राजन पाटीलचा सुद्धा मनपूर्वक आभार.
सर्वाधिक षटकार या स्पर्धेमध्ये जो कुठला फलंदाज त्याच्याकडे लक्ष असणार आहे की सर्वाधिक षटकार, कालचा दिवस षटकारांचा नव्हता पण आजच्या दिवसात षटकार पाहायला मिळत आहेत, त्या सर्वाधिक षटकारांसाठी टायगर स्पोर्ट्स म्हणजे त्रिशूल ठाकरेकडून एक आकर्षक बॅट आहे आणि त्यासाठी सुद्धा त्रिशूलचे धन्यवाद. त्यानंतर समालोचन कक्ष आमचा जो तुम्ही पाहतात कॉमेंट्री बॉक्स तो इथे मात्र प्रस्तुत केला गेला आहे. तो मातोश्री गुंजाई यांच्या माध्यमातून पुरस्कर्ते आहेत ते रामदास ढोणे माजी सरपंच कोळे नांदिवली आणि त्याचबरोबर महेश गायकवाड नगरसेवक कल्याण डोंगरी महानगरपालिका. त्यानंतर दोन्ही खेळाडू कक्ष जे प्लेअर डगआउट तुम्ही बघत आहात ते प्लेअर डगआउट मला प्रस्तुत केले गेले आहेत ते नार हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत सन्मान्य दिनेश हिरामण पाटील साहेब. खूप खूप धन्यवाद सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचे. तर कृष्णा ॲज अ कॅप्टन म्हणून येत असताना आज शशिकांत मेगाट स्पोर्ट्स वाघबीळ आणि सागर कापडी आपण आला असाल व्यासपीठावर तर नाणेफेक करायला काय हरकत नाही आहे. सागर आपण आला असेल तर रिपोर्ट करा कारण नाणेफेक इनिंग ब्रेकमध्ये होणं महत्त्वाचं आहे. येस आणि मी विनंती करतो विघ्नेशला की आपण मान्यवरांच्या शुभस्ते आपण नाणेफेकसुद्धा करून घ्यायची आहे. दोन्हीही संघ स्पर्धेमध्ये एक एक सामना पराभूत झालेत आणि त्यांच्यामध्ये आता मात्र फाईट असेल ती अस्तित्वाची आणि दोघांमध्ये नाणेफेक होईल. कृष्णा सातपुते याचा कॅप्टन म्हणून काम पाहत आहे शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळसाठी. तर अपोनंट टीम आहे ती म्हणजेच श्री सिद्धिविनायक मंजिरी गुड्डू बॉईज आणि त्याचा संघनायक आहे तो सागर कापडी. ओव्हर टू विघ्नेश मडवी. यस आपण जाऊया थेट टॉस्का बॉस या मंचावर. श्री सिद्धिविनायक मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड वर्सेस ॲडव्होकेट सचिन वागचोरे सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्याचबरोबर मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या टीमचे कॅप्टन आपण पाहू शकाल दोन्ही कॅप्टन कृष्णा सातपुते आणि ॲडव्होकेट वागचोरे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मंजिरी गुड्डू बॉईज मुरबाड आणि त्याचबरोबर मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. येस कॉल केलाय. हेड इज कॉल. येस कृष्णा मागची मॅच जर पाहिली तर पहिला सामना पराजय झाला. जर पाहिलं तर मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला आणि टॉस जिंकलाय. सर्वप्रथम काय मनात आहे? प्रथम मी फिल्डिंग करेन कारण मागच्या वेळेस जे चुका झाल्यात त्या ह्या मॅचला आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. 51 धावा लागल्या होत्या. कॅप्टन प्रितेश जोशीने चांगली बॅटिंग केली होती, त्याला साथ देखील लाभली होती. तरी बॉलिंग जशी हवी होती तशी झाली नाही. काय म्हणाल गोलंदाजी आणि फलंदाजीचे कॉम्बिनेशन पहिल्या मॅचमध्ये जमलं नाही, तर या कॉम्बिनेशनबद्दल यावेळेस काय चेंजेस असतील? चेंजेस काय नाही आहे तीच टीम असणार आणि चेंजेस फक्त जे मिस फिल्डिंग वगैरे काही झाली त्याच्यावरती आम्ही कॉन्सन्ट्रेशन पूर्ण मी मीटिंग मागाशी घेतली त्यावेळेस बोललो आपण ही जी मॅच हारलोय फक्त मिस फील्डमुळे हारलोय. फक्त ह्याच्यात तुम्ही चेंजेस करा की मिस फील्ड झाला नाही पाहिजे. कारण आता 2-3 ओव्हर थ्रो बघितले तुम्ही, बाउंड्रीज बघितले, जे आडणारे बॉल बाउंड्रीज गेले त्याच्यामुळे फरक पडला तिथं. नाहीतर ती मागाशी सुद्धा मॅच आम्ही जिंकलो असतो. कृष्णा किती विश्वास वाटतोय? डू ऑर डायची मॅच आहे ही. मॅच जिंकली तर पुढच्या फेरीत आयदर या स्पर्धेतून बाहेर. काय विश्वास आहे आपल्या टीमवर? मी बघितलं आमचे 4 विकेट जाऊन सुद्धा मला असं वाटत होतं की कुठेतरी 20-25 मध्ये ऑलडाऊन होईल असं वाटत होतं. परंतु प्रितेशने म्हणजे चांगला रन आम्ही डिपेंड करू शकतो. यस विश ऑल द बेस्ट. टॉस जिंकलाय तो म्हणजेच शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ टीमने आणि निर्णय घेतलाय कृष्णा सातपुते यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा. ओव्हर टू प्रसाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच विघ्नेश. काउंटर अटॅकला जणू काय सुरुवात झाली. प्रीतम बारेने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपत असताना पहिलाच धक्का दिलाय मैदानावर तो फलंदाजी करणारा PTC स्टार.
या संघाला. अमर स्पोर्ट्स कासने विरुद्ध PTC स्टार आणि दोन्ही संघ मालकांचा जर विचार केला, दोन्ही संघ मालक एकाच विभागातले पडगा विभागातले आहेत. राम ठाकरे एका बाजूने, रुपेश पाटील त्याचबरोबर PTC स्टारचे जे ओनर आहेत आणि त्यानंतर भगवान भोईर आणि अमर भोईर हे सुद्धा एकाच विभागातले आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. ऑन साइडला क्रॅकिंग शॉट, स्टँड अँड डिस्पॅच. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि मी म्हणेन की सर्व स्पर्धेतला हा सगळ्यात लांब मारलेला फटका, षटकार. भिवंडी सिटी क्रिकेटच्या माध्यमातून चॅलेंज या टीमला रिप्रेझेंट करतात आणि काय फटका. सचिन बोरचं मी खरंच कौतुक करेन, कारण स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत एवढ्या लांब किंवा खास करून या स्क्वेअर लेग बाउंड्री थोड्याशा लांबवल्या पाहायला मिळत आहेत. आपल्याला पाहायला मिळते की ऑलरेडी एक बाउंड्रीच्या थोडीशी बारीक रेलिंग आहे, पण त्याच्यासुद्धा पलीकडे अजून एक रेलिंग आहे. तुम्ही पाहताय त्या रेलिंगच्या सुद्धा पलीकडे चेंडू गेले. आतापर्यंत त्या ठिकाणी किंवा त्या जो तुम्ही पाहताय त्या ठिकाणी चेंडू सहसा गेलेले पाहायला मिळाले नाहीत, पण हा चेंडू खूपच लांब गेला आहे. ब्युटिफुल शॉट. प्रीतम बारीच्या अगेन्स्ट हा फटका पाहायला मिळतोय. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर किंचितचा तुम्हाला पाहायला मिळतो, थोडासा टर्न होतोय आणि पंच सिग्नल करतायत इट्स वाईट बॉल. रमेश म्हात्रे पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या मला सांगतो अल्पेश पुढे सरकली, ती सिंगल डिजिटमध्ये आहे. धावसंख्या 8 डावात 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि दोन्ही संघांसाठी सामना सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. हवेमध्ये चेंडू, मिस टाइम, लिडिंग एज घेतली, हुक करायचा प्रयत्न, मागे तो चेंडू खूप वेगाने फाईन लेगला, चेंडू निघून गेलाय सीमारेषे बाहेर आणि येतोय तो सचिन बोरच्या बॅटमधून चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात काय फटकेबाजी असायला हवी ती फटकेबाजी, म्हणजे टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक पाहायला मिळतात आणि त्या फटक्याने अक्षरशः तरी म्हणजे मैदान दुमदुमून सोडलंय आणि संघाचा आत्मविश्वास वाढतोय अशा फटक्यांमुळे. 8 नंतर आलाय चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12 धावा धावफलकावर. प्रीतम बारी पुन्हा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पाहता जागा बदलली आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सचिनसाठी. राऊंड विकेट आहे, कारण उजव्या हाताने गोलंदाजी करतोय, चेंडू हवेमध्ये झेल असणार आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि वैभवने हा झेल टिपला. राऊंड विकेट टाकत असताना संभ्रमात टाकलं इथे सचिन फलंदाज सचिन भोईरला आणि तिथे मात्र सुंदर झेल टिपला स्क्वेअर लीग रिजनमध्ये वैभवने आणि फलंदाज बाद. मात्र शंका नाही, एक चौकार एक षटकार नोंदवत असताना संघाची धावसंख्या 12वर नेली आणि 12 धावसंख्येवर दुसरा धक्का लागला मैदानावर PTC स्टार पडघा या संघाला. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला. मगाशी तेच म्हटलं की दोन्ही संघांसाठी सामना महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी एक सामना जिंकला आणि आपल्या टेबलमध्ये जर टॉप करायचं असेल तर दोन्ही संघांना हा सामना जिंकावाच लागेल, तरच तुम्ही टेबल टॉप व्हाल, कारण ऑलरेडी तुम्ही एक सामना जिंकलेला आहे. काल सुद्धा आपण असं चित्र बघितलं, पहिल्याच सामन्यामध्ये विके प्रतिष्ठान संघ थोडासा अडचणीत होता, पण अडचणीचा भार करत असताना खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये आणि त्याच्याच जोरावर सामनासुद्धा जिंकला आणि पुढचाच सामनासुद्धा झाला, तो सुद्धा जिंकत असताना टेबल टॉप केले आणि तो संघ पुढे सरकला. पण बालाजी गोलबसला काल इथे स्ट्रगल करावं लागलं आणि तो सुद्धा संघ झालाय पुढे 2 सामने जिंकत असताना. प्रीतम बारी षटकातील निर्णायक चेंडू घेऊन पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकामध्ये 20 धावा असताना जो कमबॅक आणि काउंटर अटॅक जो केला तो वाखडण्याजोगा होता.
खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. खास करून हर्षद चौधरीची एक तडाखेबंद फलंदाजी आणि त्याच्या जोरावर या संघाने 63 धावसंख्येचा पल्ला गाठला. म्हणजे जवळजवळ नंतरच्या 3 षटकामध्ये 43 धावा आल्यात विघ्नेश. ओव्हर द विकेट लास्ट मोमेंटला कट केल्या क्षेत्ररक्षक आहेत फ्लाइंग स्लीपमध्ये सागर पाटील आणि तोपर्यंत मिळते ती क्विक सिंगल चिकी सिंगल. षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर अंकित झाली. मला सांगतो अल्पेश ती 13 धावा, पण त्यासाठी 2 गडी गमावलेत ते PTC स्टार पडघा या संघाने. विघ्नेश काय म्हणशील? कारण 63 धावसंख्या मगाशीच मी उल्लेख केला की पहिल्या सत्रामध्ये 20 धावा फक्त 3 षटकाके रोक्या होत्या आणि नंतर जो मात्र कमबॅक केला, नंतर जो काउंटर अटॅक केला, या काउंटर अटॅकला किती महत्त्व आहे आणि त्या महत्त्वाला उतरत असताना गोलंदाज मात्र खूप चांगली गोलंदाजी सुद्धा करतायत. येस प्रीतम बारीचं षटक जर म्हटलं तर 13 धावा जरी झाल्या असेल सर तरी देखील 2 विकेट घेतल्यात आणि 2 विकेट अतिशय महत्त्वाचे. सचिन भोईर आणि उमेद खान हे 2 महत्त्वाचे खेळाडू मात्र तंबूचे रस्ते दाखवलेत आणि प्रीतम बारीचं षटक जरी 13 धावाचं तरी 2 विकेट घेतलेत आणि विकेट जेव्हा पडतील तेव्हा मात्र नक्की दडपणात येईल टीम PTC स्टार टीम. आता मात्र 64 धावा आहेत, मोठं टार्गेट आहे. जर दुपारचं सत्र आहे यावेळेस मात्र अजून 2 विकेट मिळाले तर नक्कीच कमबॅक करेल इथे अमर स्पोर्ट्स कासणे टीम. जास्त वेळ घेऊ नका, जरा फास्ट खेळायचं आहे. बघा तुमच्याकडे 30 मिनिटांचा अवधी असतो, 30 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कव्हर करायची असते. आवर्जून उल्लेख असा करेन की आपण स्पर्धा पाहणार आहोत म्हणजे जवळजवळ आठवडाभर आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की 24 संघ परफॉर्म करणार आहेत. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे TDPLच्या माध्यमातून आणि खास करून जे लक्षवेधी भूमिका आहे. कारण आता मात्र जसं क्रिकेट अत्याधुनिक होत चाललं आहे आणि कलरफुल ड्रेस कोड पाहायला मिळतो आहे. मी ऑल क्रेडिट गोज टू भवानी स्पोर्ट्स, BS स्पोर्ट्स आणि BS स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते जे आमचे ऑफिशियल किट पार्टनर आहेत. आमचे या TDPL सीझन 2चे फर्स्ट सीझनमध्ये सुद्धा आम्हाला किट पार्टनर भवानी स्पोर्ट्स होते आणि सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते किट्स जे पार्टनर आहेत ते भवानी स्पोर्ट्स, विनय पवार, महेश पवार. खूप जबरदस्त कलर कॉम्बिनेशन पाहायला मिळते विघ्नेश. येस नक्कीच रंगीबेरंगी कपड्यामध्ये एकच लक्ष असेल ती म्हणजे TDPLची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीकडे लक्ष असेल आणि 24 संघ मात्र कंबर कसून असेल. काल जर पाहिलं तर 2 टीम या स्पर्धेतून आऊट झाले, मात्र अजूनही जे संघ आहेत त्यांचं लक्ष त्या ट्रॉफीकडे असेल आणि खऱ्या अर्थाने या ट्रॉफीचं देखील कौतुक करतोय की खूप चांगल्या ट्रॉफ्या यावर्षी आपल्याला पाहायला मिळतात या TDPLच्या पर्व क्रमांक 2 मध्ये. एका षटकाखेर धावसंख्या 13, 2 गडी बाद आणि गोलंदाजी मार्कवर समोरच्या एंडने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय ऋषभ काठे. ओ भन्नाट वेग, अचूक टप्पा, ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर आणि पहिल्याचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. स्ट्रायकिंगला बाळातरे, भादवडचे खेळाडू, एक्सपिरियन्स खूप चांगला आहे आणि 2 खेळाडू एकमेकांसमोर भिवंडी विभागातलेच येत आहेत, त्यामुळे जबरदस्त टक्कर असेल या 2 खेळाडूंमध्ये. ऋषभ वर्सेस बाळातरे. 13 लॉस ऑफ 2. लोअर फुलटा चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, स्लोअर 1 चेंडू फुलटास करून बॅटवर घेतला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि स्टिअर करत असताना शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये तिथून 1 धाव कन्वर्ट केली आहे फलंदाज बाळातरेने. ओपनिंग बॅट्समन जर आपण उल्लेख केला तर ओपनिंग बॅट्समध्ये उबेद आणि त्याचबरोबर म्हणजेच मुन्नाक आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत आलेला फलंदाजीला सचिन भोईर दोन्ही तंबूत परतलेत आणि 2 ओपनिंग बॅट्समन बाद झाल्यानंतर मिडल ऑर्डरवर जबाबदारी असेल ती मात्र मिडल ऑर्डरची जबाबदारी मात्र हे 2 फलंदाज पार पाडत असताना बाळातरे आणि बाळातरेच्या सोबत तुम्ही पाहतात मुसा शेख. जास्त टीम मीटिंग कॉल करू नका. PTC स्टार सूचना अशी येते आहे की भरपूर वेळ घेतला, पहिल्या षटकात तुम्ही भरपूर वेळ घेतला आहे, फास्ट खेळायचं आहे. 30 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे एक इनिंगसाठी आहे, त्यामुळे त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं ही ॲट एनी हाऊ कंप्लीट करायची आहेत. राम ठाकरे, रुपेश पाटील, संघमालक PTC स्टार पडघा, संघनायक विजय पावले. गोलंदाज पुन्हा सज्ज ऋषभ काठे. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक मुसा. राऊंड विकेट समोरच्या एंडने. फुलटॉस आहे, एक्झिक्यूट केला, ऑन साईडला स्वीप केलाय, स्लॉक स्वीपचा हा फटका, क्षेत्रशक तिथे आहे आणि काय सुंदर जेल ट्रॅप रचला होता. जी टीम मिटिंग, छोटीशी टीम मिटिंगची कॉल केली होती त्या टीम मिटिंगचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय. पुढच्या चेंडूवर फलंदाज बाद केलाय.
अमोल सुद्धा आमच्यापासून रजा घेतात. व्हेरी गुड क्रिकेटर. संभाजीनगर क्रिकेट संघ त्या संघाचा सर्व अमोल कथोरे आणि सचिनजी वाकचौडे रजा घेतात आमच्यापासून. पण या स्पर्धेत त्यांचं अस्तित्व अजूनही कायम आहे, कारण पुढच्या सामन्यात तुम्हाला त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. श्री सिद्धिविनायक मंजिरी गुड्डू बॉईज आणि 3 ओनर सुहास केंबारी व्हेरी गुड क्रिकेटर, अजूनही ते क्रिकेट चांगलं खेळतात. त्यांच्या संघाच्या माध्यमातून सचिनजी वाकचौडे जे नेहमीच पुरस्कर्त्याच्या भूमिकेत किंवा पॅकरच्या भूमिकेत राहिलेत. मोठे मोठे संघ त्यांनी पुरस्कृत केलेत आणि त्यांच्यासोबत किरण दळवी जे इन ॲक्शनमध्ये आहे संघामध्ये, त्यांच्या स्क्वॉडमध्ये सुद्धा तुम्हाला किरण दळवी पाहायला मिळत आहेत. अमोल कथोरे आज इथे आमच्या व्यासपीठाला निश्चित आम्हाला अभिमान आहे अशा खेळाडूचा, ज्यांनी मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळलं आहे. आणि किसनजी कथोरे यांच्याच परिवारातील अमोल कथोरे आहेत. पुढचा चेंडू आणि सामोरं जाईल तो बाळा तरे. नेक्स्ट बॅट्समन तुम्ही पाहतात आरफ शेख, जो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. यश मिळते ते गोलंदाज ऋषभ काठेला. 14 3 गडी बाद. शॉट ऑफ गुड लेंथ आहे, इनसाइड आउट. वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. काय क्लास होता या फटक्यामध्ये. 1 बाउन्स, सीमारेषच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, चौकार. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं षटक. 64 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. अंकित झालेत आतापर्यंत 19 धावा, 3 गडी बाद. गोलंदाज ऋषभ काटे समोरच्या एंडने गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि या षटकातला जणू काही शेवटचा चेंडू. स्ट्राईक एंडला आरफ शेख. पीटीसी जारच्या कॅप्टनला विनंती करतो, प्लीज कॉपरेट करा, जरा फास्ट खेळायचं आहे. आपण भरपूर वेळ घेतला आपण. अमर स्पोर्ट्स रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेमध्ये आणि गॅप शॉट सिलेक्शन. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमारेषे बाहेर 4 धावा. धावगतीचा जर विचार केला तर धावगतीचा पाठलाग खूप सुंदर इथे सुरू असताना 23 धावा अंकित केल्या. 11:30ची गती राखली आहे विघ्नेश आणि 3 गडी गमावलेत. जरी गडी गमावले असतील बघा पंचा काय सिग्नल करतायत फास्ट खेळण्यासाठी. येस, फर्स्ट एड बॉक्सची रिक्वायरमेंट आहे. जय पवार. टाईम स्टॉप केला जाईल कारण ब्रेक घेतला आहे, कारण गरज आहे तिथे फर्स्ट एड बॉक्सची. पण 30 मिनिटांचा अवधी ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहेत प्रत्येक स्पर्धेमध्ये. कारण कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट खास करून मी मुद्दाम असा उल्लेख करत नाही, पण बरेच जण असं म्हणतात की कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटमध्ये एक शिस्तबद्धता आहे आणि ती शिस्तबद्धता आम्हाला कुठे मागे पडू द्यायची नाही आहे, ती कायम ठेवायची आहे. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक इनिंग ही 30 मिनिटामध्ये ही पूर्ण झालीच पाहिजे. विघ्नेश, येस, या लेवलची जी स्पर्धा आहे मोठी स्पर्धा आहे आणि आपण लीग मॅचेस खेळतो, त्यामुळेच टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. आणि 30 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे, हे मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की काल जर पाहिलं तर संध्याकाळच्या सत्रात उशीर झाला होता, अंधार पडला होता अखेरच्या मॅचमध्ये. तसं आज होऊ नये त्यासाठी कडक नियम इथे आयोजकांच्या वतीने केलं जातोय. तर मॅचचा विचार केला तर 2 षटकाचा खेळ आतापर्यंत संपल्याने टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. अजून जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता आहे. पण मागच्या षटकात जर पाहिलं तर ऋषभ काळेने षटक हाताळलं होतं, एक झेल सुटला गेलं होतं. काटे यांनी झेल, ऋषभ काटे याचा मात्र षटक चालू होतं आणि एक झेल मात्र सुटला गेला होता.
ते संधी मिळाली होती बाळा तरेला, कारण की तो वेल सेट बॅट्समन झालाय आणि त्याला जी संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच सोनं करेल. आणि आत्तापर्यंत विकेट जर पाहिले तर 3 विकेट्स आत्तापर्यंत बाद झालेत. 4था विकेट घेण्याची संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही. मी तर म्हणेन अमर कासने या टीमला. सरासरीच्या दृष्टिकोनात बघायचं झालं तर विघ्नेश तर आतापर्यंत योग्य धावसंख्या आहे. 10.66ची रिक्वायरमेंट आहे प्रति षटकामागे. त्यांना 64 धावा कुटण्यासाठी 6 षटकांमध्ये. पण आतापर्यंत 10.5ची गती आपल्याला पाहायला 11.5ची गती पाहायला मिळते आणि कुठल्यात त्या बरोबर 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रीतम बारीच्या हातात पुन्हा एकदा चेंडू दिलाय संगणकाने. सुहास पवार येतोय गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक पहिल्या स्थानात सुद्धा असं चित्र होतं. प्रीतम बारीचं पहिलं षटक, दुसरं षटक आपण समोर जो असलेला गोलंदाज ज्याने मात्र आपण पाहिलं ऋषभ काटे. आणि तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड करून खास करून इथे पुन्हा एकदा सुहासच्या हातात चेंडू दिलाय. स्ट्राईक एंडला बाळात आहे लेफ्ट आर्म गोलंदाज जो पंचांच्या डाव्या बाजूने डावात राऊंड विकेट मारा करेल. फील्डमध्ये काही चेंजेस आणतोय स्वतः सुहास पवार आणि समोर जाईल तो बाळातरे. अमर स्पोर्ट्स कासने मी सातत्याने एकच रिक्वेस्ट करतोय, जरा फास्ट खेळा. भरपूर वेळ घेताय तुम्ही फिल्डिंग सेट करण्यासाठी. सुहास पहिल्या चेंडू षटकातला बाळेतरेसाठी चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. दीपेशच्या सुद्धा डोक्यावरून फ्लाय होतोय. काय क्रॅकिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, सीमारेषेवर षटकार. या झोनमध्ये म्हणजे लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये एक षटकार आला नाही, पण इथे बाळातरेच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आला आहे. मस्ट निडेड षटकार आहे आणि खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि यावेळेस देखील खूप चांगली बॅटिंग करतोय. पहिल्याच चेंडूवर दबाव टाकलाय सुहास पवारवर. शॉट ऑफ गुडने त्या ऑन साइडला क्रॉस बॅटेड शॉट गॅपन एक्झिक्यूट केलाय. वाईडिश लॉंग ऑनला बघितलं की दीपेश माळी समोर उभा आहे, त्याच्या बाजूने फटका एक्झिक्यूट केला. दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडू तब्बल 10 धावा कुठल्या. सुहास पवारला टार्गेट केलंय. सुहास पवारवर आक्रमण, सुहास पवारवर हल्ला चढवलाय आणि 2 चेंडू 2 दिमागदार फटके. एक फटका अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडला. बरोबर बोललास तू की कालच्या दिवसात आम्हाला एकही फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर पाहायला मिळाला नाही. फक्त कॉमेंट्री बॉक्स सोडलं तर बाकी सगळ्या ठिकाणी फटके पाहायला मिळाले, पण आज ती मात्र कमी पूर्ण केली बाळातरेने. आणि काय दिमागदार फटका, षटकार आणि पुढच्या चेंडूवर थोडासा वाईडिश लॉंग ऑनला चौकार वसूल केलाय. गुड बॅटिंग. म्हणजे जसा चेंडू तसं उत्तर, म्हणजे मेरिटवर खेळतोय बाळातरे असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटका 2 चेंडूवर 10 धावा, संघाची धावसंख्या तब्बल 33 धावा धावफलकावर अवघ्या 2.2 षटकांमध्ये. अजूनही तीच वेळ तेवढाच वेळ घेत आहेत. सूचना पण सातत्याने करतोय विघ्नेश. आणि मी सातत्याने म्हणतो की मागच्या 16 वर्षामध्ये असं झालंय ना की समालोचनाची संधी कमी भेटली, अनाउन्समेंटला संधी जास्त गेली. ऑन साईडला क्रॉस बेटेड शॉट, क्षेत्ररक्षक आहेत दीपेश माळी, चेंडू कव्हर करतात. चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण होणार. गुड रनिंग, व्हेरी गुड रनिंग, क्विक डबल. रनिंग बिटवीन द विकेट किती स्ट्रॉंग आणि किती कॉन्फिडंट आहे हे पाहायला मिळते बाळातरे आणि आरफ शेखमध्ये. आम्हाला जास्त आवडत नाही विघ्नेश की सातत्याने सूचना देत राहणं, पण कसं होतं की कधी कधी काय होतं की मोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ह्या गोष्टी आवर्जून पाहायला मिळतात. सूचनांमध्येच जास्त वेळ जातो आणि समालोचन करण्यासाठी संधी खूप कमी मिळते. 2 धावा मिळतात. 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकली आहे. मला अल्पेश सांगतोय 35 धावा धावफलकावर. थोडंसं खेळीमेळीचं वातावरण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अल्पेश सोबत. 35 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिलाय, मिस्टेक. कीपर बीट, फ्लाइंग स्लिपचा खेळाडू सुद्धा बीट होतोय आणि चेंडू फ्लाय होतोय सरळ मागे. पंचांचा इशारा वाईट आणि वाईट +4 अशा या 5 धावा.
क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी कमी वाटला, कारण की ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं ते क्षेत्ररक्षण लाभलं नाही. यावेळेस वाईट बॉल होता, पण स्लिप दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे, तो देखील चूक करतोय. ओ जबरदस्ती खेळला फटका, चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार का? प्रयत्न चांगला होता, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न केला होता त्या खेळाडूने, पण तोपर्यंत 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बॅकअप तिथे देत असताना प्रेम भोईर जो उंबरलीचा खेळाडू आहे, पण 2 धावा तो रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या अल्पेश मला सांगतोय पुढे सरकली आहे, ती 42 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात भरपूर धावा खर्च झाल्या. 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज सुहास पवारकडून, पण सुहासच्या पहिल्याच चेंडूपासून तिथे मात्र अटॅक पाहायला मिळतोय, तो दबाव सुद्धा पाहायला मिळतोय तो बाकीच्या सर्व खेळाडूंवर. 2 षटकाखेर इथे परिस्थिती 23 होती, पहिल्या सत्रामध्ये 3 षटकाखेर धावसंख्या 20 होती. थोडासा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बघा जागेवरचा हलण्याची संधी देत नाही, कारण यष्टीच्या मागे यष्टीला एकदम खेटून उभा आहे. अशा मुवमेंटला तो पुढे मुवमेंट करू शकत नाहीये आणि त्याला पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलंय तो सुहास पवार आणि यष्टी रक्षकाने. धावसंख्या कायम धावफलकावर 42 धावा. ओव्हरपिच डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर, आणि चांगलं षटक, चांगलं कमबॅक. नंतरचे 2 चेंडू सुहास पवारचा क्लास दाखवणारे होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 42 धावा धाव फलकावर. 14ची गती राखत असताना 3 गडी इथे मात्र गमावले आहेत, आणि दोन्ही आमच्या 13th प्लेअरला विनंती करतो की आपण पाणी घेऊन आतमध्ये जायला काही हरकत नाही आहे. या स्पर्धेमध्ये मात्र खूप चांगली भूमिका तुम्हाला प्रत्येक आमच्या पुरस्कर्त्याची पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये मात्र आवर्जून त्यांचा मी उल्लेख करतो आहे, कारण पुरस्करच्या स्वरूपात मला भरपूर काही गोष्टी आम्हाला लाभल्या आहेत. त्यामध्ये आम्हाला प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी स्टँड लाभलेले आहेत. त्यामध्ये सुरेश म्हात्रे उर्फ वाळ्या मामा यांच्या माध्यमातून एक स्टँड, गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळ्याचे जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून एक स्टँड, महेंद्र म्हात्रे नांदिवडेचे यांच्या माध्यमातून दीपक दादा प्रतिष्ठान या नावाने एक स्टँड पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महेश चौधरी आणि हरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मेगा स्पोर्ट्स वाघबीळ या नावाचं सुद्धा एक स्टँड पाहायला मिळते, आणि त्याचबरोबर राजवीर विनोद पावशे यांच्याकडून सुद्धा एक स्टँड आम्हाला पाहायला मिळते. ट्रॉफी स्पॉन्सर स्पेशली फॉर मॅन ऑफ द मॅच रणधीर कुमार आणि कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य खारबाव यांच्याकडून सुद्धा आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली ॲज अ मॅन ऑफ द मॅच. आणि त्यानंतर मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेअर डॅनी पॅरियत्रा यांच्याकडून लाभलं आहे ते PK दिवाकरण यांच्या स्मरणार्थ ब्युटिफुल ट्रॉफीज. त्यानंतर शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून 1ला क्रमांक आणि त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी. त्याचबरोबर स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून 2य आणि 3य क्रमांकाची ट्रॉफी, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजीसाठी सायकल लाभलेली आहे. त्याचबरोबर बॉल स्पॉन्सर इथे कॅप्टनचे डिलिव्हरीज आहेत, कॅप्टनचे बॉल आहेत, आणि कॅप्टनचे बॉल जे प्रोव्हाइड केले गेले ते बनेलीचे साजिद रईस आणि सापाड्याचे अधिक पाटील यांच्याकडून. आजच्या दिवसामध्ये सकाळी न्याहारी चहा जेवणाची व्यवस्था राजन पाटील दापोडे यांच्या माध्यमातून करण्यात आली, त्याबद्दल गायकवाड आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक. आणि दोन्ही खेळाडू कक्ष, दोन्ही प्लेयर्स डगआउट जे आहेत ते पुरस्कृत केले गेलेत ते नाहार हॉस्पिटलच्या माध्यमातून, दिनेश शेठ, हिरामण पाटील यांच्या माध्यमातून. तर पुरस्कर्त्यांची नावं सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू, पण थोडंसं विश्रांती घेतो. 3 षटकांचा खेळ झालेला आहे, 42 धावा अंकित झाल्या आहेत, आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी गरज आहे ती 21 धावेंची, आणि 21 धावा 22 धावा, कारण 64 करायचे आहेत. 22 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय माझे मित्र नवी मुंबईचे विघ्नेश मडवी यांना. धन्यवाद. येस, प्रीतम बारी 4थं षटक घेऊन पहिलाच बॉल सन्मान दिलाय. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये 1 धाव मिळते. 18 बॉल आणि 22 धावा, तर 17 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच जर पाहिली तर बाळा तऱ्हेने अप्रतिम फलंदाजी केली आहे. वैयक्तिक जर पाहिलं तर 21 धावसंख्येवर खेळतोय आणि आक्रमक फलंदाजी. यावेळेस रनवेमध्ये अडथळे येतोय, आपण पाहू शकाल. चांगली बॅटिंग, 64 धावांचे टार्गेट आहे. 11 बॉलमध्ये 21 धावांची एक विस्फोटक फलंदाजी आणि एक अँकर इनिंग करतोय. एका मोठा टार्गेट सेट केल्यानंतर स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, इथे एक झेलची संधी आहे
आणि जे प्रीतम बारीला करायचं होतं ते मात्र केलंय. बाळ आतरे हा अडथळा ठरत होता आणि तो विकेटमध्ये अतिशय महत्वाची होती. चौथा हादरा, चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. SR, SR, SR. येस, 21 धावांची विस्फोटक फलंदाजी करून बाळा तरी परतलाय. आपण पाहू शकाल मोठी सफलता मिळते. चौथा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज हेमंत हरड. अक्षरशः मागची स्पर्धा TDPL स्पर्धा अक्षरशः गाजवली होती या खेळाडूने आणि उत्कृष्ट फलंदाज चा मानकरी देखील ठरला होता हेमंत हरड. भिवंडीचा एक मोठं नाव आहे हेमंत हरड. आपण पाहू शकाल ही मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. टर्निंग पॉईंट होऊ शकतो का? बाळा तरेची विकेट ही अतिशय महत्त्वाची विकेट आहे आणि प्रीतम बारी हा देखील प्रमुख गोलंदाज आहे. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे कारण की आपण जर पाहिलं तर या 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली आतापर्यंत आणि टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर. अजूनही जर धावा पाहिला तर 21 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 21 धावा. यावेळेस सुरेख फटका आहे ऑन साइडला. चेंडू मिड विकेट, शॉर्ट मिड विकेट रीजन मध्ये हलक्या हाताने ढकलले. त्यानंतर मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परिवर्तन केलं आहे आणि अंपायर कॉल देत आहेत 1 शॉट. वडा अंपायरिंग. प्रत्येक मुवमेंटवर अंपायरचं लक्ष आहे प्रसाद सर. म्हणूनच म्हणेन की या TDPL मध्ये या अंपायरने खूप चांगलं काम केलं आहे. आणि 1 शॉट म्हणजे 1च धाव मिळेल. आपण पाहू शकाल पॉपिंग क्रीज पार न करता तसंच दुसरी धाव घेण्यासाठी बॅट्समन धावला. तर त्यामुळेच ही घारीची नजर अंपायरची असणं गरजेचं आहे आणि यावेळेस मात्र अंपायर करतोय आणि 1 धाव मिळेल टीमला. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 44 ऑन स्कोर बोर्ड. अजूनही 20 धावांची आवश्यकता. प्रीतम बारी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. यावेळेस पदललित दाखवलंय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला तर मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल मिळेल. शॉर्ट थर्डमॅन रीजन मध्ये तोपर्यंत सिंगल मिळेल. आपण पाहिले तर हे षटक अप्रतिम षटक म्हणावं लागेल. आतापर्यंत एकेरी दुहेरीचं क्रिकेट आहे आणि त्याचबरोबर PTC स्टार पडघे टीमला देखील माहिती आहे की विजयाच्या जवळ आलोय तर विकेट गमवली तर नक्कीच बॅकफुटला येऊ. त्यासाठी देखील संयमाचं क्रिकेट पाहायला मिळतंय. हेमंत हरड जो मागच्या TDPL पर्व क्रमांक 1 ज्यांनी गाजवली होती, अतिशय विस्फोटक फलंदाजी केली होती, तो हेमंत हरड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही धावांचा विचार केला तर 20 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. प्रीतम बारी आपलं षटक हाताळत असताना मात्र थर्ड मायर 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि कव्हर रीजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे. यावेळी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, सुरेख डोक्याचा वापर करून केलेली फलंदाजी लाजवाब. हलक्या हाताने कट केल्याने चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. युक्तीचा वापर केलाय. जसं पाहिलं रिलीज होताना चेंडू स्लोअर पद्धतीचा आहे तसं मात्र बॅट आत घातली आणि थर्ड मॅन रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 49, 49 धावा. अजून 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट पाहू शकाल. फाईन लेग भेदून चेंडू जातोय बॅक टू बॅक. 2 बॉलवर 2 चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. सुरेख बॅटिंग हेमंत हरड इथे आल्या आल्या 2 बॉलवर 2 चौकार आपल्या खात्यात जमा करतो आणि हे षटक मात्र इथे संपलंय. तर व्यासपीठावरती आमच्या जे मान्यवर उपस्थित झाल्यात असं ते DPL साठी त्यांचं आपण स्वागत करूया. खास करून आपण पाहतो आमचे सन्माननीय मिलिंदजी भोईर
भाऊसाहेब तहसीलदार भिवंडी यांचं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती TDPLचे आयोजक आमचे जय पवार सर यांच्या शुभाचे शाह पुष्पगुच्छ आणि या लीगचा मोमेंटो देऊन त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये जय पवार सरांच्या शुभाचे होत आहे. मी विनंती करेन पुन्हा एकदा मिलिंदजी भोईर भाऊसाहेब यांना की आपण स्वागत कक्षामध्ये यायचं, त्यांचा सन्मान होता आमच्या व्यासपीठावरती. वेळेत वेळ काढून आज साहेब उपस्थित राहिलेत. भिवंडीहून तहसीलदार भिवंडी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मिलिंदजी भोईर भाऊसाहेब यांचा सन्मान होता आमच्या अतिथी कक्षामध्ये. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो अर्थात सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं सन्मान. थँक्यू सो मच. त्याचबरोबर व्यासपीठावरती अजून एक व्यक्तिमत्व अर्थात रामदासजी शेळके साहेब अमोस स्पोर्ट्स चे अध्यक्ष आहेत, मोटरमॅन म्हणून ज्यांची ओळख, त्यांचाही सन्मान आमच्या व्यासपीठावरती होत आहे. तर मी सुभाष पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभाचे त्यांचा सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आणि ती परंपरा आज TDPLच्या माध्यमातून जपली जाते, तर त्यांचा सन्मान होत आहे आमच्या व्यासपीठावरती. सन्माननीय रामदासजी शेळके अमर स्पोर्ट्स अध्यक्ष, त्याचबरोबर मोटरमॅन म्हणून त्यांची ओळख आहे, तर त्यांचा सन्मान आमच्या अतिथी कक्षामध्ये होत आहे. या TDPLचे आयोजक आमचे सुभाष दादा पाटील यांच्या शुभाचे त्यांचा सन्मान होत आहे. अनेक मान्यवर आपण पाहिले कालपासनं या लीगसाठी या व्यासपीठावरती आले आणि आज देखील भरपूर संख्येने उपस्थित मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं देखील या TDPL स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. प्रेमाची उबदार शाह, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा लीग TDPLच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे कॉमेंट बॉक्समध्ये. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा थर्ड मॅनमध्ये चेंडू जातोय. चांगली बॅटिंग आणि त्याचबरोबर आपण जर पाहिली तर रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकीच पाहायला मिळते. यावेळेस कुठलेही प्रसाद सर मोठे फटके मारले गेले नाहीत. एक फटका जर पाहिला तर थर्ड मॅन रिझनमध्ये, त्यानंतर फाईन लेगमध्ये आणि यावेळेस देखील थर्ड मॅनमध्ये एक चेंडू जातोय. 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 3 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 57 धावा धावफलकावर लागली. अवघ्या 7 धावांची अजूनही आवश्यकता. ही मॅच जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. 8 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. हेमंत हरड आपण पाहू शकाल यावेळेस सुरेख झेल पकडला गेलाय. एक बचावात्मक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची टॉपेज लागली आणि चेंडू जातोय सरळ षटकावर रिझन मध्ये. फलंदाज अरब शेख मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज क्रमांक 5 इथे डगआउट मध्ये जातोय. की गतवर्षीचा जो विनिंग चॅम्पियन संघ जो होता, विनिंग टीम जी होती ती म्हणजेच भूमिक 11 कल्याण, आणि या संघामध्ये ज्या खेळाडूंनी रिप्रेझेंट केलं ते 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. दोन्ही जबरदस्त बॅट्समन, सामन्याला कलाटण्याची क्षमता त्यांच्याकडे, पण सामना आता थोडासा मात्र त्यांच्या बाजूने झुकला आहे. PTC स्टारमध्ये तुम्हाला हे खेळाडू पाहायला मिळतात ज्याने मात्र गतवर्षी बेस्ट बॅट्समॅनचा अवॉर्ड घेतला, हेमंत हरड, आणि जो मात्र एक विस्फोटक फलंदाज त्याच्या आतमध्ये उतरतोय तो महेंद्र माघे. यस, महेंद्र माघे आणि हेमंत हरड अशी 2 नावं आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला, टायमिंग देखील तितकंच चांगलं. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, हेमंत हरडच्या बॅटमधून येतोय. आकाशाला गवसणी घालणारा षटकार, चेंडू सीमारेषा पार. 6 धावा, 1 धावाची आवश्यकता आहे. जिल्ह्याला वेळ लागलं ते म्हणजेच ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं. 1 धावाची आवश्यकता आहे.
यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि कालपासून ज्या स्ट्रोकची प्रतीक्षा प्रसाद सर आपण करत होतो तो स्ट्रोक म्हणजेच कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार लगोला गेला. हेमंत हरडच्या बॅटमधून MS धोनी स्टाईलमध्ये हा मॅच फिनिश केली आहे आणि सामना जिंकतोय PTC स्टार, जातोय पुढच्या फेरीत आणि क्वालिफाय होते PTC स्टार टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स.